जिसके आने से ये आग लग जाती है। और आप लोगों को पता होता है कि जब जल जाता है सारा समा या सारा जमा, दोस्तों वहां पे कोयला बन जाता है हर चीज। मानते हो आग लगने के बाद क्या बनता है? कोयला बनता है, और उन कोयलों में से ही डायमंड निकलते हैं दोस्तों। सर आपको मिल के जोश चांगला आहे, हा जोश कायम ठेवायचा आहे. मला असं वाटतं सगळे असं वाटतंय मला की कालच्या अगोदर मी अशा लोकांना इन्व्हाइट केलं होतं ज्या लोकांना संबंधाची ताकद माहिती नसेल, ज्या लोकांना संबंधाची डेट माहिती नसेल. मला असं वाटतं इथे आल्यानंतर माझ्या 2 दिवसापासून काल आणि आज या 2 दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला या समर्थाची खरी ताकद तुम्हाला कळाली असेल, बरोबर का? आणि तर भरपूर लोक असे आहेत ज्या लोकांना समर्थ सक्सेसची ताकद माहिती होती पण स्वतःमध्ये ताकद माहिती नव्हती. मला असं वाटतं की भरपूर लोकांना आता स्वतःमध्ये ताकद काय लागेल. मित्रांनो बघा, या 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये घटना घडली. माहिती बघा काय घटना घडली कोल्हापुरात? माहिती म्हणजे अशी घटना घडली कोल्हापुरामध्ये. मित्रांनो जी घटना जेव्हा मी ऐकली, जेव्हा बघितलं तेव्हा माझ्या खोपडीमध्ये असं आलं की का 10 वर्षापूर्वी मी प्रयत्न केला नाही आणि का ते सुख माझ्या आई वडिलांना, कुटुंबाला, परिवाराला मी दिलं नाही असं मला वाटलं. मित्रांनो एका मेंढपाळाचा पोराचा जेव्हा मोबाईल चोरी होतो आणि फिरस्ती कुटुंब, मित्रांनो त्या फिरस्ती कुटुंबाचा पोरगा जेव्हा पोलीस जातो, त्याने कंप्लेंट देतो की साहेब माझी कंप्लेंट तुझं लिहून घ्या कारण माझा मोबाईल हरवलाय. पोलीस त्याला म्हणतात तुझा कुठं तुमचं पण ठाव ठिकाणा नाही, तुमचा कुठं पत्ता नाही, तुम्ही घर बदलणारी माणसं, तुम्ही राहुट्या बदलणारी माणसं. अशा पोराचा मित्रांनो पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी फिर्याद पण नोंदवून नाही घेतली. ते पोरग 2 दिवसापूर्वी मित्रांनो आज या एमपीएससी यूपीएससी परीक्षा देऊन ते पोरग मित्रांनो आज या महाराष्ट्रामधला आयपीएस झाला. आयपीएस झाला पोरगा इथं बघा भरपूर लोकांनी ट्राय केला असेल. इतक्या वर्ष घातल्यानंतर सुद्धा मित्रांनो ते यश आपल्याला व्यवस्थित घालता येत नाही. आणि त्या मेंढपाळाच्या पोरानं जर कुठला ठाव ठिकाणा राहायचा, खायचा, जेवायचा ठाव ठिकाणा मिळतं, त्या पोरानं मित्रांनो आज खात्यावर सुख दिलं. सांगा बरं आणखी भारी काय वाटतं बघा. जेव्हा रिझल्ट लागला, जेव्हा त्या परीक्षेचा रिझल्ट लागला मित्रांनो, तेव्हा ते पोरग स्वतःच्या चुलत्याच्या मेंढ्यांचं ते लोकर कटिंग ते लोकांनी कटिंग करत होतं. आणि तेव्हा त्याला रिझल्ट आलं की आपलं सिलेक्शन झालं आयपीएस ला. मित्रांनो मला एक सांगा मित्रांनो, तुम्ही लोकांनी व्हिडिओ बघत ना, व्हिडिओ त्यांचा, तर त्याची आई, त्याची बहीण, वडील सगळे रडतायत. राजा हो, त्या पोरला बोलता येत नाही, शब्द फुटत नाही की तो आयपीएस झालाय. राजा हो, त्या माणसाला पगार किती मिळेल मला माहित नाही, तो काय पुढं. पण लक्षात ठेवा, आज एक सांगतो, एवढी मोठी इज्जत त्याच्या कुटुंबियांना आज मिळाली. एका मेंढपाळाचं पोरगा आयपीएस झालं. मित्रांनो म्हणजे एकच सांगायचं तुम्हाला लोकांना, इथं बघा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये खोपडीमध्ये तो आयपीएस दडलेला आहे, तो माणूस दडलेला आहे. फक्त झाले का माहिती मित्रांनो, आपण स्वतःची जागा विसरलोय. आपल्यामध्ये काय ताकद आहे आपण विसरून गेलो. मित्रांनो जी माणसं इथं आता बसले त्या सगळ्या माणसाला एकच सांगायचंय, त्या माणसा व्हिडिओ गुगलला बघा मित्रांनो, तरी आई वडील तो जेवढा खुश नाही ना त्यापेक्षा जास्त डबल खुश त्याच्या आई वडील बहीण. मित्रांनो मला सांगायला बरं वाटतो की काल त्याच्या कुटुंबामध्ये रात्र झाली, पण त्याच्या कुटुंबामध्ये का रात्र झालेली नसेल, त्या घरात कुणी झोपलेलं नसेल. सगळे घरामध्ये सगळे इतके मोठे स्वप्न रंगवत असतील. बघा परीक्षा निकाली पर्यंत वाटलं असेल की आपलं सिलेक्शन होईल आणि त्या पुढचं का सिलेक्शन झालं. राजा हो मला एक सांगा, फक्त फील करा, तो तुमचा भाऊ आहे, तो तुमचा म्हणजे मला सांगतो तो तुमचा मुलगा आहे. फक्त फील करा की आज त्याच्या घरच्यांना त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काय फिलिंग येत असतील. विचार करा मित्रांनो, विचार करा ती फिलिंग. जर का त्या पोरानं तेव्हा बघा मेंढपाळाचा पोरगा आयपीएस झाला म्हणजे तो मेंढपाळ होता, ही मोठी गोष्ट नव्हती मित्रांनो. तो असा जरी चालला असता, नापा जरी झाला असता, त्याला कुणी नावं ठेवली नसती. पण त्या पोरानं स्वतःच ओळखलं की आपल्याला तरी ज्या पोलीस स्टेशन मध्ये आपली फिर्याद नोंदवून नाही घेतली, आपण इथं आयपीएस म्हणून आपण आयपीएस म्हणून आपण राजा हो, पूर्ण जिल्हा त्याच्या अंडर आला. मला फक्त विचार करा त्या घरच्यांना किती भारी वाटत असेल. सेम गोष्ट राजा हो, आपण सगळ्यांनी विचार करूया इथं बसलेल्या सगळ्या लोकांनी, ज्या दिवशी आपण स्वतःच्या पैशातनं, स्वतःच्या मेहनतीवरती, हिमतीवरती आपण गाडी घेऊ, आपण घर घेऊ, डायमंड सारखा आपल्याला सत्कार होईल, त्या दिवशी आपले आई वडील आपल्याकडे कसे म्हणून बघतो ते विचार करा राजा हो.
आणि ते सुख फक्त आपणच आपल्यावर देऊ शकतो. लक्ष देऊन ऐका. जर आपण हे नीट नाही केलं मित्रांनो, मी तर कालपासून ऐकलं असेल, कालपासून सगळ्यात वेगळं सिस्टीम 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 फॉलो करा, सिस्टीम फॉलो करा, सिस्टीम फॉलो करा. सिस्टीम इतकी मोठी फॉलो मित्रांनो, तुमच्याकडे नवरा आणि बायको आहे. आपण काय नवरा बायको जोडी आहे ना आपली, बरोबर ना मित्र? जोडी एवढी चांगली आहे, जोडी भारी आहे. मला एक सांगा, त्या बायकोला सकाळी उठून सांगायची गरज नाही, म्हणजे सिस्टीम आहे सिस्टीम. सकाळी उठून नवऱ्यासाठी डबा करावाच लागेल. ती कारण देऊ शकत नाही, मी आजारी आहे, मी असं आहे, मी तसं आहे. मित्रांनो, म्हणजे इतकी सिस्टीम डेंजर आहे ती. त्यात थोडं जरी मीठ जरी जास्त पडलं ना तरी तो नवरा त्याला ऐकवणार. त्या दिवशी काय केलंस तू, मीठ जास्त पडलं त्या भाजीमध्ये, इतकी सिस्टीम त्याची थोडी जरी हल्ली मित्रांनो, तो इतका मोठा इम्पॅक्ट त्याच्यामध्ये पडू शकतो. आणि आपण तर सिस्टीम वरती बोलतोय कालपासून, आणि आपण सिस्टीम कुठली फॉलो करत नाही. राजा, मला एकच सांगायचंय, या सिस्टीम मध्ये फक्त प्रॉपर फॉलो करा. प्रचंड मोठी क्रांती आपली जिंदगीत होऊ शकते. या मेंढपाळा सारखाच आमची जिंदगी होती. म्हणजे काय, माझं एमबीए झालं मार्केटिंग मधून. एमबीए झालं तर मी पण असाच होतो मित्रांनो. जॉब शोधायचा होता, जॉब करायचा होता, कारण त्याशिवाय पर्याय नव्हता. आणि उडत 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 मित्रांनो, मागच्या बरोबर 5.5 वर्षापूर्वी ही सोन्यासारखी संधी माझ्या आयुष्यामध्ये आली. म्हणजे जिंदगीचं सोनं करून गेली राजा. हो, म्हणजे 5.5 वर्षामध्ये मित्रांनो कुत्र्याला मेहनत करतोय, रात्रंदिवस एक करतोय मित्रांनो, रक्ताचं पाणी करतोय, आणि एक करता करता इथपर्यंत मी पोहोचलो. या 5.5 वर्षामध्ये 2 लोकांचा प्रॉब्लेम असताना हा पोरगा आज इथपर्यंत मी पोहोचलो मित्रांनो, की हा जवळपास 2,80,000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत धंदा करू शकतो मित्रांनो. 2,80,000 लोकांच्या टीममध्ये काम करतात. या 2,80,000 लोकांच्या माध्यमातून 50 रुपये महिना कमवला आलो होतो. आज मला 50 ते 58,000 रुपये येतात. पण ना कुठल्या महिन्याचे येतात, ना कुठल्या हप्त्याचे येतात. आज मला दिवसाचा इन्कम आहे 50 ते 58,000 रुपये. माझं महिन्याचे इन्कम आहे 50 ते 18 लाख रुपये महिन्याला कमवतो. इतकी ताकद या सिस्टीम मध्ये राजा. हो, मला एकच सांगायचं मित्रांनो, आज आपण ट्रेनिंग घेतलंय. ट्रेनिंग महत्वाचं आहे का? महत्वाचं होतं का? पण ज्या लोकांना असं करून आणलंय, ये ना बाबा साहेब नमस्कार, आला तुम्ही पण चमकला, तुम्ही पण बरेच जण चमकतात, म्हणजे जे बाहेर दिसले ते चमकतात बरेच जण. तर मला एक सांगायचं राजो, याच्या अगोदर भरपूर लोकांना असं म्हणले, बाळा चल ना, अरे बाळा हे लय महत्वाचं आहे. अरे पिल्ला, तुला काय माहिती त्या ट्रेनिंग किती लाली लिपस्टिक पावडर लावायची वेळ आली मित्रांनो आपल्या टीम मेंबर लोकांना. तेव्हा लोक इथं पोहोचली. किती लोकांना असं वाटतंय की जर मी हे मिस केलं असतं, जर मी इथं बसलो नसतो, तर जिंदगीतला प्रचंड मोठा लॉस मी आज केला असता. किती लोकांना असं वाटतंय मित्रांनो? सगळ्यांना वाटतंय, सगळ्यांना वाटतंय, सगळ्यांना वाटतंय. येऊन फायदा झाला, इथं येऊन आलात, बसलात, खोपडीवरती काम केलं, पैसे दिसायला सुरुवात झाली. पण सत्यामध्ये जेव्हा पैसे पाहिजे असते मित्रांनो, तर तुम्हाला हे जे काय आपण शिकलो काल परवा तेरवा या 2 दिवसामध्ये, हे सगळं तुम्हाला एक्झिक्युशन करावं लागेल. एक्झिक्युशन म्हणजे काय? एक्झिक्युशन म्हणजे काय? बघा, लक्ष देऊन ऐका. मला आता काय पाहिजे, मला आणि तुम्हाला काय पाहिजे? धंदा पाहिजे, सेवा पाहिजे. हे आमच्या बरोबर का? रागात नाही, जरा प्रेमात होत माझ्याकडे. लय पण प्रेमात नको, तर मुका बिका घेशील मला जाताना देते. तर माझ्या बघा, मला आता काय पाहिजे बघा, मला आता काय पाहिजे बघा. इथून गेल्यानंतर साजन, स्वप्नील, आरिफ सर आणि जोडके पाटील आणि अंजन ही लोक मला तुमचे सगळ्यांचे लिस्ट करून मला पाठवणार आहेत. तुमची अख्खी कुंडली माझ्यापाशी येणार आहे, बिझनेसची कुंडली. नाव पवार साहेब, तुम्हाला माझा फोन येणार, माझा फोन टाळा, माझा फोन उडवाउडवीची उत्तरं दिली. बघा, माझ्या टीम मध्ये जवळपास 2 लाख 2.5-3 लाख लोक आहेत. एक माणूस म्हणजे मी एक माणूस 4 लोकांना प्लॅन माणूस एक माणूस जॉईन होत होता अगोदर. मित्रांनो बघा, एक माणूस म्हणजे फॅमिली असते. किती लोकांना ऍड्रेस करून झालंय माझं. कोण खोटं बोलतंय, कोण खरं बोलतंय, कोण डोळ्यात मला चमकवतंय, सगळं मला कळतं. लक्षात ठेवा. हॅलो, मला फसवायचा प्रयत्न करायचा. लोक म्हणते तू त्यांना फसवशील, स्वतःला फसू शकत नाही. मी म्हणतो स्वतःला फसव एक वेळेस, पण मला फसवू नको. मला फसवण्याचा हात काढून जर घातला तुमच्या डोक्यावरचा, इथून गेल्यानंतर मला अपेक्षा काय बघा, मी अशी अपेक्षा धरू का, प्रत्येक माणसाकडनं मला पुढच्या 5 दिवसामध्ये 2 जॉईनिंग येतील. 2 धरू का सर? दीड जाता का? असं बोलायचं. किती धरू? कोल्हापूर साहेब काय विषय काय आपला? किती धरू? काँग्रेस मध्ये जाऊन होतोच त्या का 5.5 ते 4.5 महिने सगळे गेले तिकडे लोक. पंजाब आपल्याला म्हणजे आवड झालाय.
किती किती राहायचे कुठे 2 दिवसामध्ये, कुठे 5 दिवसामध्ये, किती जॉईनिंग करणार आई साहेब किती राहणार? पक्का 2, पक्का 2. काय पडेल तुम्हाला लिहा किती किती आपल्याला सांगा. 2 किती 6. संभाजीनगर जोरात आहे म्हणजे आपला विषय काय किती नाही 5 दिवसात लय सुटायचं राहिलं लय सुट नको किती किती आणणार. हॅलो अरे किती 5 दिवस 2 धरून 2. बाबा मला तुमच्याकडनं पण 2 जॉईनिंग पाहिजे बाबा. पण जे असे म्हणले की आल्यानंतर प्रोडक्ट द्या ते धरायचे नाही. या 5 दिवसामध्ये नवीन गडी नवीन राज्य. नाहीतर तुम्ही काय म्हणणार साहेब माझे आधीच रेडी सर आधीच बघ त्यांचे प्रोडक्ट संपले डब्ल्यूडब्ल्यू संपले त्यांचे ते म्हणजे वरनात टाकायला प्रोडक्ट पाहिजे ते चालणार नाही. नवीन लोक 5 दिवसामध्ये काका चालेल का वगैरे का आणणार राष्ट्र साहेब त्याच्यामध्ये तो पण कन्फ्यूज मी पण कन्फ्यूज कशा पण कन्फ्यूज मागचे धरले जाणार. स्वतःला फसवा जिंदगीत मला फसवू नका. धरू का तुमच्याकडनं 2 जॉईनिंग धरू मिनिमम धरू का बरं मला सांगा 2 का पाहिजे बघा का पाहिजे बघा मला सांगा. असे ट्रेनिंग वारंवार व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे वारंवार व्हायला पाहिजे का. अरे कुठे तुमचा जोश व्हायला पाहिजे का. मग मला सांगा जर का पुढच्या महिन्यामध्ये त्याच्या पुढच्या महिन्यात बरोबर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या कंपनीची अॅनिव्हर्सरी म्हणजे 9 वर्ष पूर्ण झाले 10 वर्षामध्ये कंपनीने पदार्पण केलं तर मित्रांनो या वर्षीचा 9वा वर्धापन दिन म्हणजे 3 ऑप्शन होते. 3 ऑप्शन होते. एक ऑप्शन होता बारामती, एक ऑप्शन होता अहिल्यानगर आणि एक ऑप्शन आले सर एक ऑप्शन होता संभाजीनगर राजाओ. तर मी सगळ्यांना फिरलो सगळ्यांनी सांगितलं तर मला एक गोष्ट कळाली की आपल्या अहिल्यानगर मध्ये काउंट कमी आला, बारामतीला काउंट 400 लोकांचा आला आणि संभाजीनगर वाल्यांचा काउंट जरा कमी आला म्हणून तिकडे आम्ही ठेवलं फंक्शन संभाजीनगरला. तर काय ठेवलं राजाओ संभाजीनगरचा काउंट आलाय, बारामतीचा काउंट 400 आला होता, संभाजीनगरचा काउंट आलाय ते म्हणले संभाजीनगरला ठेवा आम्ही एवढे लोक आणतो. तुम्हाला वरून टाळून सगळं सांगायला सर प्लीज संभाजीनगरला या. तर राजावर संभाजीनगरला काउंट ठेवलाय सगळ्यांनी मिळून 700 प्लस सगळ्यांचा धरून. तर मित्रांनो येणाऱ्या 18 तारखेला येणाऱ्या 18 मेला रविवारी त्या दिवशी मित्रांनो येणाऱ्या 18 मेला या कंपनीचा फाउंडर आणि तुमच्या सगळ्या लोकांचा लीडर या नात्याने तुम्हाला मी सगळ्यांना इन्व्हाइट करतो. येणाऱ्या 18 मेला कंपनीचा एक अॅनिव्हर्सरी आपली होणार आहे छत्रपती संभाजीनगरला. न भूतो ना भविष्यात असा आज न भूतो ना भविष्यात असा फंक्शन राहतो. तर सगळ्या लोकांनी त्या फंक्शनचा साक्षीदार व्हा. त्याच्यानंतर मित्रांनो येणाऱ्या 8 तारखेला 8 मेला येणाऱ्या 8 मेला राजा 8 मेला माझी कोर आणि त्यांची कोर अशा 60 लोकांची मीटिंग होणार आहे. ती मीटिंग होणार आहे टेंभुर्णीमध्ये धनश्री हॉटेलला. धनश्री हॉटेल मीटिंग होणार आहे. सगळ्याला सेंटर पॉईंट आहे. मेट्रो साहेब तुम्हाला सेंटर पॉईंट काढला आहे सच्या आहे का नाही का हा तिकडे भेटा मला 8 तारखेला 8 मेला भेटा. तर मित्रांनो तो तुमचा डायमंडचा डॉक्युमेंट मिळतो मी तुम्हाला तयार करून देतो. त्याच्या पुढची गोष्ट छोटीशी माझी अचिव्हमेंट सांगतो मला म्हणजे जास्त वेळ घेता यायचं नाही. मला एक छोटीशी अचिव्हमेंट सांगतो राहतो काय बघा. त्या संबंधामध्ये आलो गाडी झाली घोडी झाली घर झालं ऑफिस झाले प्लॉट झाले सोनं झालं नाणं झालं बायको पण खुश झाली सगळं भारी तुमची एकदम लाईफ झिंगाला चालली माझी आता. आणि झिंगाला लाईफ मध्ये समर्थ रुपी नावाची कंपनीचा एक मला म्हणजे खूप मोठा तोरा माझ्या याच्यामध्ये मागे केला की मागच्या काही दिवसांपूर्वी मागच्या महिन्यामध्ये म्हणजे आमचं कुलदैवत एक ज्योतिबा नावाचं त्या ज्योतिबाच्या डोंगरावरती यात्रा होती ज्योतिबाची मागच्या चैत्र पौर्णिमेला. मित्रांनो मला म्हणजे मी समर्थ रुपी कंपनीचा खरं मी शुक्रगुजार आहे थँकफुल आहे. कशामुळे मित्रांनो येणाऱ्या 20 तारखेला 20 मेला 18 आपलं फंक्शन आहे 20 मेला त्या ज्योतिबा डोंगरावरती सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत अन्नपूर्णा नावाचं एक म्हणजे काय होतं भंडारा होणार आहे. भंडारा लोकांना जेवण होणार आहे मित्रांनो. तर सांगायला गर्व वाटतो माझ्या वडिलांच्या नावावर मी भंडारा देणार आहे. जर मी समर्थमध्ये आलो नसून तुम्ही साखर मला खरंच जवळपास कालच्या लोकांचा आकडा असा आहे की सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत किमान 16,000 लोक जेवायला येतात. 16,000
16,000 लोक जेवणात राहतो. मला एक सांगायचं, देवाला मला काढायचं नाही मित्रांनो, पण 100 रुपये नुसता पर हेड खर्च धरला तर 16 लाख रुपये देवशिमामध्ये खर्च होईल देवासाठी. मला सांगायचं एकच मित्रांनो, जर मी यदा कधी या कंपनीला नाही म्हटलं असतो ना, तर मी पप्पांच्या नावाने इतका मोठा 16 तिथं करोड असू शकतो राजा. तिथं माझ्या वडिलांची मान जी उंच होईल ना, ते बघायला मला खूप आवडेल. ती पैशाला किंमत नाही राजा. आज सगळे लोक माझ्या वडिलांचा मान सन्मान करतील ना, तिथे माझ्या वडिलांचा मान सन्मान जो होईल ना त्या दिवशी, ह्यांच्या माध्यमातून हे चालू आहे. त्यासाठी मित्रांनो 16 लाखांनी किती पैसे घालायला वडिलांसाठी जातात. एकच गोष्ट सांगतो तुम्हाला लोकांना की मित्रांनो, अमेरिकी किंवा श्रीमंती ही नवी राजा हो, की आपण आई बापाच्या पैशावरती आयुष करावी. ह्याला अमेरिकी किंवा श्रीमंती म्हणत नाहीत राजा हो. अमेरिकी किंवा श्रीमंती ह्याला म्हणतात की आई बापाने आपल्या पैशावरती आयुष करावी, ह्याला म्हणतात अमेरिकी किंवा श्रीमंती. आज मी गाडीमध्ये फिरतो, आज 30 लाख रुपयांच्या गाडीमध्ये फिरतो. ही गाडी जेव्हा टोल नाक्यावरती जाते तेव्हा दांडा आपोआप होतो, तेव्हा लय मजा येत नाही, लय मजा आली नाही. जेव्हा ही गाडी एखाद्या पोलिसांच्या ताफ्यातून गेली, पोलिसांनी 8 डोक्याला गाडून चाललंय कोण, तेव्हा मला लय मजा आली नाही. मजा मला सगळ्यात केव्हा आली, माझे अडाणी, माझे भोळे बापडे आवडील न शिकलेले आई वडील जेव्हा एखाद्या लग्न मंडपात गेले आणि लग्न मंडपात गेल्यानंतर मित्रांनो जेव्हा आई बाप्पा खाली तर खाली उतरले, तर सगळी प्रतिष्ठित माणसं म्हणजे आई वडिलांकडे टकामका बघत होती. आईच्या भर सांगतो त्या दिवशी मला लय भारी वाटलं. मोजता येत होते, पण आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान मला कधी मोजता येत नव्हतं. जाता होते सांगतो राजा, सगळ्यांचे आई वडील आपले ज्यांचे हयात आहेत त्यांचे आई वडील किती दिवस आपले सोबतील हे आपल्याला माहित नाही राजा. किती दिवस आपल्याला सोबत आपल्याला माहित नाही राजा. इथून पुढचं फक्त त्यांना आयुष्य आपण चांगलं द्यायचा प्रयत्न करूया. इथून पुढचं त्यांना असं काहीतरी दिलं की त्यांचं आयुष्य नक्की 5 वर्षापेक्षा जे ते 5 वर्ष जगणार असतील तर 10 वर्ष जगतील असं आपण आयुष्य द्यायला सुरुवात करूया. आणि दुसरी गोष्ट मला वाटतं 5 तारखेला आहे का, किती तारखेला आहे, 4 डिलिव्हरी तुमच्या डेटवरती म्हणजे 4 चाललंय आमचं प्लॅनिंग. सांगितलं का संभाजीनगरला सरांची गाडी येणार मित्रांनो. अशी व्यक्ती माझ्या टीममध्ये हजारातच गाड्या आल्या, हजारातच वगैरे गाड्या आहेत, पण ही गाडी मला आनंद दिली का मित्रांनो, जेव्हा शोरूम मध्ये जेव्हा गेले होते हे जेव्हा म्हटले की मला गाडी घ्यायची, त्या शोरूम मध्ये त्यांच्या असं बोलत होते तुम्ही गाडी घेणार का, तुम्ही गाडी घेणार का. त्यांना प्रॉपर चालता येत नाही मित्रांनो, ती व्यक्ती गाडी घेणार आहे. मला लय म्हणजे 1000पेक्षा जास्त गाड्या माझ्या टीम मध्ये आल्या. आज माझी ज्या गाडीत मी असली होती, ज्या गाडीत मी असली होती गाडी माझी 5वी कार आहे. पण सगळ्यात जे आनंद मित्रांनो ही यांची गाडी मला प्रचंड मोठा आनंद देऊन जाईल. कारण का अशी व्यक्ती गाडी घेणार मित्रांनो की जी व्यक्ती चालण्यासाठी पण लायक नाही आहे, ती व्यक्ती आज समर्थरूपी कंपनीच्या माध्यमातून गाडी घेणार आहे. मी धन्यवाद देईन हे समर्थरूपी नावात इतकं चांगलं मंजूर ज्यांनी बनवलं, आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर, कंपनीचे सीएमडी, कंपनीचे चेअरमन मिस्टर सतीश जी सर नाही मानाचा मुद्रा करतो मित्रांनो. आणि सगळ्या लोकांच्या स्टँडिंग एव्हिएशन मध्ये सगळ्या लोकांच्या टाळ्याच्या गजरामध्ये शिट्ट्यामध्ये तुम्हाला जे करायचं ते करा, काय प्रॉब्लेम नाही, जोश दाखवा. तर हा लास्ट सेशन आहे मित्रांनो. आपण या काय म्हणतो त्याला की जब तक तोडेंगे तब तक छोडेंगे नाही त्या मिशनचे आपले अध्यक्षात आलेले म्हणजे जॉब मुक्त भारत कमिटीच्या अध्यक्षात आलेले जे लोक असे म्हणतात की काय मंगताय असोसिएशनचे चेअरमन आलेले मित्रांनो. तर तुम्हाला सगळ्यांच्या टाळ्यांच्या केंद्रामध्ये मी आणखी एकदा इंटरनॅशनल ट्रेनर मिस्टर प्रशांत सरांचं